ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. मुंबईतला सगळ्यात श्रीमंत बाप्पा म्हणून जो ओळखला जातो तो म्हणजे GSB सेवा मंडळ इथला बाप्पा. आणि तिथंच आपण आज आलेलो आहोत. तुम्ही माझ्या मागे जर बघितलं तर प्रचंड गर्दी आपल्याला बघायला मिळते. मात्र भाविकांनी म्हणजे कितीही वेळ त्यांना लाईनीत उभं राहावं लागलं तरीही सगळे भाविक हे आतुरतेनं बाप्पाच्या दर्शनासाठी म्हणून लाईनीत थांबलेले आहेत. हा बाप्पा खरं तर फक्त 5च दिवस असतो, त्याच्यामुळे या 5 दिवसांमध्ये प्रचंड गर्दी इथं आपल्याला बघायला मिळते. माझ्याबरोबर इथलं गुरुजी देखील आहेत. आपण त्यांच्याकडूनही जाणून घेऊयात की नेमक्या काय प्रकारच्या पूजा इथं संपन्न होत असतात, हे 5 दिवस नेमके कसे जातात, याच्यात काय काय केलं जातं आणि यावर्षीचं बाप्पाचं वैशिष्ट्य काय आहे. यावर्षीचं काय वैशिष्ट्य आहे बाप्पाचं. अर्थातच सगळ्यांना माहिती आहे की हा बाप्पा मुंबईतला सगळ्यात श्रीमंत बाप्पा म्हणून ओळखला जातो, पण तरीही यावर्षी काय वेगळेपण आहे. गणपती बाप्पा मोरया. सर्व गणेश भक्तांचे GSB सेवा मंडळातर्फे मी हार्दिक स्वागत करतो. आज तुम्ही बघितलं असेल, हा 3रा दिवस आहे आणि प्रचंड गर्दी आज जमलेली आहे आमच्या पंडालमध्ये. हे अविस्मरणीय आमच्यासाठी, कारण आम्हाला वाटलेलं सोमवार असणार, लोक कामाला जातील, गर्दी कमी असणार, लोक कमी असणार आणि महाप्रसादी जास्त जाणार नाही. तरी आम्ही एक 12-15 हजार लोकांसाठी महाप्रसाद केलेला. तो दुपारी 3 वाजता संपून गेला आणि परत आम्हाला महाप्रसाद पहिल्यांदा आमच्या हिस्ट्रीमध्ये परत महाप्रसाद करावा लागला. ही बाप्पाची एक आमच्यावरती एक कृपा आहे की एवढ्या सोमवारच्या दिवशी इथे 1000 लोक 4-4, 5-5 तास रांगेत लावून शिस्तबद्ध असून इकडे बाप्पाच्या दर्शनाला येतात. आणि या शिस्तेसाठी आम्ही आमच्या भाविकांसाठी सुद्धाही आम्ही काही सुविधा केलेल्या आहेत, ज्या आमच्या ह्या वर्षाच्या खूप इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट्स आहेत. जसं त्यांचा जे AC लावलेलं आहे पॅसेजमध्ये जे घेऊन ते येतात, तसंच इकडे भाविकांना जे काही प्रसाद दिला जातो तिकडेही AC लावलेला आहे. पण एवढ्या गर्दीमुळे आणि एवढ्याच्या लोकांच्या जनसंख्येमुळे त्याचाही इम्पॅक्ट होत नाही आहे. तसंच यावर्षी आम्ही पर्यावरणावरती खूप इम्पॉर्टंट असा फोकस ठेवलेला आहे. हे आमच्यासाठी प्रायोरिटी आहे. आम्ही पर्यावरणासाठी तुम्ही बघितलं असेल फ्लेक्स बॅनर याची कमीत कमी यूज करून जास्तीत जास्त LED वापरलेले आहेत. आणि आमचं जे काय प्लास्टिक किंवा वापरलं जातं ते प्लास्टिक आम्ही वापरत नाही. आम्ही वोवन फॅब्रिक किंवा बायोडिग्रेडेबल मटेरियल वापरतो. आमचं असं म्हणणं आहे की आम्ही येणाऱ्या 15 ते 20 वर्षात आम्ही कार्बन नेट झिरो फुटप्रिंट हे आम्ही अचीव केलं पाहिजे, असं आमचा गोल आहे. आपण बघतोय की एकीकडे तुला सुरू आहे, एकीकडे प्रसादासाठीची तयारी सुरू आहे. ही तुळा म्हणजे नेमकं काय असतं, नेमकं काय केलं जातं याच्यामध्ये. तुला एक मन्नत म्हणजे जे आपण नवस बोलतो, नवस पाळणारा विषय असतो. आमच्या बाप्पाला श्रीमंत बोलला जातो, पण तरी तो श्रीमंत आहे आशीर्वादात आणि नवस पुरवण्यात. नवस मागून घेतात लोक आणि ज्यांना नवस कंप्लीट झाल्यानंतर ते लोक त्यांच्या वेटचा चढावा इकडे बाप्पाला ऑफर करतात. त्याच्यामध्ये की नारळ असतो किंवा राईस असतं किंवा शुगर असतं किंवा गोड असतं, काही याच्यामध्ये ते किंवा मोदक असतात. त्याच्या वेटचं इक्वल आम्ही ते बाप्पाला ऑफर करतो. आणि इथे पण आपण बघितलं तर मगासपासून प्रसादाची तयारी सुरू आहे, पूजेची तयारी सुरू आहे. हे नेमकं काय आहे, कारण असं कधी कुठे बघण्यात आलेलं नाही. म्हणजे नॉर्मल मंडळांमध्ये आपल्याला अशा प्रकारचा प्रसाद होताना बघायला मिळत नाही. हे एकमात्र असं मंडळ आहे, एक किंवा 2 मात्र मंडळ असतील जिकडे शास्त्रोक्त पद्धतीत आम्ही अख्खा दिवस फक्त पूजा, हवन किंवा इत्यादी रिलिजियस ॲस्पेक्टवरती आम्ही फोकस करतो. सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत फक्त पूजा आणि हवन होत असतं. तुम्ही बघितलं असेल इकडे हवनकुंड आहे, त्या हवनकुंडात 5 दिवसात 30 किंवा 32 हजार हवन होतात. तसंच तुम्ही इकडे बघितलं असेल की रंगपूजा म्हणतो त्याला पोहे, मग पंचकदा आहे आणि केळं हे ठेवून त्याची पूजा केली जाते.
तसंच रात्री दीपाराधना पूजा असते. जवळजवळ 10 लाख दिवे आम्ही पेटवतो आणि त्या दिवे पेटवल्याला अंधार करून त्याची पूजा केली जाते. असे विविध प्रकारची पूजा असतात. तुलाभार असतो, गणहोम असतो. या सगळ्या पूजेंचं तुम्ही जर आकलन बघितलं तर जवळजवळ एका 5 दिवसात 80,000 पूजा होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी 72,000 होत्या, यावेळी 80,000 पूजा होतील. आणि तुम्ही बघितलं असेल गेल्या वेळेपेक्षा खूपच जास्त लोक इकडे आलेले आहेत आणि सगळे इकडे येणारे भाविक जे आहेत एक त्यांच्या हिशोबाने एक पूजा लिहून येतात. एक मी फक्त विचारते की या वर्षीच्या मूर्तीवरती साधारण किती सोनं आहे, किती फुटाची मूर्ती आहे, काय काय आहे मूर्ती? 14 फुटाची आहे आणि सोनं 66.2 2 किलो सोनं आहे. तसंच 375 किलो चांदी आहे. आणि हे सगळं कोणाचं नवस आहे. नवसाने त्यांनी पुरवलेलं आहे बाप्पाला आणि त्याच्यामुळं हे एवढं सगळे दागिने आणि सोने केलेले आहे. हे 17वं वर्ष आहे. तर काय मागणी आहे बाप्पाकडे मंडळ म्हणून तुमची आणि काय म्हणजे आता पुढच्या 2-3 वर्षात काय आणखीन एम्स आहेत तुमचे? आमची बाप्पाला एवढीच मागणी आहे की कोविडच्या काळात, कोरोनाच्या महामारीच्या काळात तुम्ही बघितलं असेल एक लोकांना खूप असुविधा झालेली, फायनान्शियल असो किंवा इंडिव्हिज्युअल पर्सनल फॅमिली लेवलवरती असो किंवा डेथ्स असो, या सगळ्या महामारीतनं बाप्पांनी आशीर्वाद देऊन आज एवढं चांगलं एक भारत देशाचं एवढं चांगलं रचवलेलं आहे. म्हणजे अर्थगणित एवढं चांगलं रचवलेलं आहे. या अर्थगणिताला अजून एक 15 ते 20 वर्ष नॉनस्टॉप डबल ॲक्सेलरेशन करून भारत एक सर्वश्रेष्ठ देश झाला पाहिजे. तेच होताना जो गणपती बाप्पावरती लोकांचा विश्वास आहे आणि ती जी भक्ती आहे ती पण 4 गुणा वाढली पाहिजे असं बाप्पाकडे आम्ही रोज मागतो. आणि तुम्हाला हे दिसून येतं की आम्हाला तसं वाटायचं कोरोनाच्या महामारीच्या वेळी की लोकांचा देवावरचा भरोसा जाऊ शकतो, पण असं झालं नाही, त्याचं ऑपोजिट झालं. आणि हा एक संकेत आहे की देव प्रत्यक्ष रूपात प्रत्येक भाविकांना कुठे ना कुठे पोचतो आणि त्याच्यामधनं त्यांच्या कष्ट किंवा त्यांच्या सुखात पण त्यांच्याबरोबर असतो. त्यामुळे असा एक छान आणि उत्साहामध्ये खरं तर हा गणेशोत्सव जो आहे तो पार पडतोय. GSBला आपण जर बघितलं तर त्यांनी जसं आपल्याला सांगितलं की तुलाभार ज्याला म्हणतात तो तुलाभार इथं पार पडतोय. असंख्य भाविक आहेत जे तुलाभार करण्यासाठी म्हणून इथे आलेले आहेत. आणि तुलाभार म्हणजे सोप्या शब्दात आपण जेव्हा नवस फेडायला येतो तो नवस फेडणं, त्याला तुलाभार म्हणतात. आणि त्यासाठीच माझ्या मागे प्रचंड भाविकांनी गर्दी केलेली आहे. म्हणजे खरं तर याची सुरुवात कुठेतरी कोकण आणि दक्षिणेतनं झालेली होती आणि त्यावेळेला भाविक नवस बोलायचा आणि तो नवस पूर्ण झाल्यानंतर त्याच्या घरी किंवा त्याच्या शेतीमध्ये तो जे पिकवायचा किंवा म्हणजे नारळ असतील किंवा घरी एखादा गोड पदार्थ बनवून असेल ते घेऊन यायचे आणि ज्याच्यासाठी नवस मागितलाय त्या व्यक्तीसह हा नवस फेडला जायचा. त्याच्यामुळे कुठेतरी ती परंपरा जी आहे, ती पद्धत जी आहे ती अजूनही सुरू ठेवण्यात आलेली आहे. आणि ज्या बाप्पाला आपण सगळ्यात श्रीमंत बाप्पा म्हणून ओळखतो किंवा ज्याला सगळ्यात श्रीमंत बाप्पा म्हटलं जातं मुंबईचं, त्या बाप्पाच्या अंगावरचं सगळं सोनं किंवा त्या बाप्पाच्या मूर्तीवरचं सगळं सोनं हे खरं तर लोकांनी दान केलेल्या सोन्यातनंच बनवलेले हे सगळे दागिने आहेत असंही आपल्याला आत्ताच कळलेलं आहे. त्याच्यामुळे प्रचंड गर्दी जी आहे 3 दिवस झालेले आहेत. आणखीन 2 दिवसांसाठी बाप्पा इथं असणार आहे. त्याच्यामुळे दर्शन घ्यायचं असेल तर तुम्हीही नक्की इथं या आणि हे जे ग्रँड सेलिब्रेशन इथं पार पडतं आहे त्याच्यात सहभागी व्हा आणि त्याच्यात तुम्हीही भाग घेऊ शकता. कॅमेरामन राजू इनामदारसह देवयानी अदलाबादकर, मुंबई.